नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आहोत आपल्या कापसाच्या शेता प्लॉटवर. प्रथमतः आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण पाहणार आहोत की आपल्या कापसावरती खताचा दुसरा डोस काय द्यायचा, कोणतं द्यायचं खतं, याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत, जेणेकरून आपल्या कापूस पिकामध्ये फुलपत्त्याची वाढ, फळांची वाढ होण्यासाठी आपण खते घेणार आहोत. तर प्रथम आपण एक बॅग 50 kg 10-26-26, त्याचबरोबर 50 kg युरिया आणि त्यासोबत एक किट घेतलेली आपण, गंधक, सल्फर, मॅग्नेशियम, लोह जास्तचं प्रमाण असले समजा एक 52 किलोची किट घेतलेली एक. याच्यामध्ये सगळेच घटक आहेत. आणि एक पोटॅश घेतलेला आहे IPLचा चटणी. असा मिळून आपण आपल्या कापसाला एक डोस दिलेला आहे. जवळजवळ खत पेरलेलं आहे, पाहू शकता. तर कापसाला खताचा सध्या नेमकाच लागू होईल. कापूस हिरवागार आहे. हेच खतं आपण आपल्या पिकामध्ये दिली पाहिजे. पोटॅशमुळे आपल्या झाडांची जाडी वाढेल, आपल्या खोडाची, फळांची बी जाडी वाढण्यास मदत होईल, फुलपत्ते लागण्यास 10-26मुळे वाढ होणार. जे कमतरता आहे त्या किटमध्ये आपल्याला भरून निघणार आहे, कारण किटमध्ये सगळेच प्रकारचे घटक आहेत. मॅग्नेशियम, कार्बन, सल्फर, गंधक अशा प्रकारचे सर्वच घटक या किटमध्ये 55 किलोचे आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यामुळे आपण एक किट घेतलेली आपल्या कापूस पिकात. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला, पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा की ही माहिती आपल्याला कशी वाटली. धन्यवाद मित्रांनो.